तर षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा आज वर्धापन दिनाचा सोहळा पार पडतोय। तिथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे। मात्र 3 अनुषंगाने हा वर्धापन दिन फार महत्त्वाचा आहे। षण्मुखानंद सभागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे, बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते पदाधिकारी आता या षण्मुखानंद हॉलच्या बाहेर जमण्यास सुरुवात झालेली आहे। काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांची थेट संवाद साधू। सुरुवातीला या विभागाचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत। एकूणच आजचा हा 60वा वर्धापन दिन आहे, हिरक महोत्सव आहे। मात्र खासदार गेलेले आहेत, त्यामुळे वर्धापन दिन आणखी महत्त्वाचा ठरतो। निश्चितपणे 60वा वर्धापन दिन आहे। अतिशय जोमाने उत्साहामध्ये हा 60वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत। या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी शिवसैनिक नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्याच्यामुळे अतिशय जोमाने हा 60वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत। 6 खासदारांनी त्यांना येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या गावामध्ये जर आले तर त्यांच्यावर दगडफेक, चिखलफेक, शेणफेक करणारे आम्ही शिवसैनिक आहेत। कारण की एक खासदार गेला म्हणून सगळे लोक गेले नाही, मतदार आज शिवसैनिक त्याच ठिकाणी आहेत। निष्ठावान शिवसैनिक आज बी हा उद्धव साहेबासोबत आहे आणि या गद्दाराला आम्ही तुडविल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार। आमच्या मराठवाड्यातले 2 खासदार बैमान, एक ओमराजे निंबाळकर, त्याच्या बापाची हत्या झाली। त्याच्या बापाच्या हत्येनंतर उद्धव साहेबांनी त्याला उमेदवारी देऊन बाळासाहेबांनी त्याला आमदार केलं, खासदार केलं। शिवसैनिकांकडून ॲक्शन ही घेतली जाणार अशा प्रकारचा इशारा थेट शिवसैनिकांकडून देण्यात येतोय। त्यामुळे एकूणच आजचा वर्धापन दिन सोहळा हा उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र शिवसैनिक या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रमोद गरुडसह स्वप्नील जाधव, जी 24 तास, मुंबई।